नमस्कार. तर आज आम्ही निघालेलो आहे. ठाण्याची तिकीट काढून चाललो आहे आम्ही ठाण्याला. नेरूळवरून तिकीट काढले आम्ही. चला आता बघूया. आज आता ट्रेनमधून उतरलो आम्ही आणि ठाणे स्टेशनला देवीचं दर्शन झालं. खूप असं सुंदर दर्शन होतं आणि आम्ही आता 10 मिनटाच्या अंतरावर चालत व्ह्यू घेत आम्ही आता पोचणार आहोत दुर्गेश्वर माताचे दर्शनाला ठाण्याला. तर तुम्ही बघा किती छान असं सुंदर असं व्ह्यू होतं. तर हे तलावाच्या अपोजिटलाच त्यांचं आहे पंडाळ पूर्ण. तिथे तुम्ही बघू शकता पोस्टर वगैरे लावलेत. तर नक्की विजिट करू शकता. सगळं समजतं की ते कुठे आहे, तिथे कुठे जायचं आहे. तिथे दिघे साहेबांची फ्रेम ही एंट्री गेट आहे त्यांचं. असं सुंदर अशी एवढी गर्दी होती पण आम्ही VIP दर्शन घेतलं. डायरेक्ट दर्शन झालं आमचं. किती सुंदर असं डेकोरेशन केलं आहे बघू शकता. खूप सुंदर असं बघा, समोरच देवीची मूर्ती आहे, दिसत असेल तुम्हाला. खूप लाईन होती पण आम्ही काय मस्त VIP दर्शन घेतलं आणि गेलो आतमध्ये. बघा इथे दिघे साहेबांची मूर्ती लावली आहे. डेकोरेशन खूप सुंदर होतं. बघा मूर्ती पण खूप छान होती. जवळून दर्शन भेटलं आम्हाला बघू शकता. आणि नंतर मग आम्ही दिघे साहेबांच्या आश्रमात गेलो. आनंदी आश्रम बघू शकता, नाव लिहिलेलं आहे तिथे. छान होतं असं. तिथे दुर्गेश्वर माताला गेल्यानंतर तुम्ही हे विजिट करा, चांगलं आहे, बघण्यासारखं आहे. इथे दिघे साहेब राहायचे बघू शकता. काय असं त्यांचं घर सारखंच होतं. छान आहे असं बघा. शिडी वगैरे मस्त वरती चढायला खूप सुंदर आहे. नंतर मग आम्ही ठाण्यावरून ट्रेन पकडून चाललो आहे आता दुसऱ्या देवीचं दर्शन घ्यायला. ते आहे कोपरखैरनेला. तर आता आम्ही कोपरखैरनेला पोचलो. रिक्षा पकडून मीटरवर 26 रुपयाच्या मीटरने माऊली इथे आम्ही आज आलो. दर्शन खूप सुंदर असं झालं. हे एंट्री आहे इकडची बघा, बघू शकता. ते गणपतीची मूर्ती ठेवली आहे. इथून असं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुंदर असं दर्शन होईल देवीचं. बघा खूप सुंदर अशी देवी होती. ग्रे कलर होता देवीचं. छान होतं असं व्ह्यू. आणि डेकोरेशन पण खूप सुंदर आहे. विराज पाटील यांनी डेकोरेशन मूर्तीचं केलेलं आहे. साडी वगैरे रोज ते घालतात. खूप सुंदर. थँक्स फॉर वॉचिंग.